उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। अवयवदान जनजागृती अभियानाचा आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शुभारंभ। अवयवदानाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे सोमवार दिनांक 3 ऑगस्ट ते गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये अवयवदान विषयक विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला। यावेळी त्यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करीत अवयवदानाबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणं आवश्यक असल्याचं सांगितलं। तसेच अवयवदानाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते असं आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी नमूद केलं। याप्रसंगी उपस्थित अवयवदान जनजागृती राज्य समन्वयक श्रीमती सोनाली देशमुख, विभागीय सेवा संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे, नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर हितेश गुल्हाने, डॉक्टर सौरभ लांडे, डॉक्टर विक्रांत कुडमेथे, डॉक्टर उज्ज्वला मोहोड, डॉक्टर माधव ढोपरे, डॉक्टर अंजू दामोदर, डॉक्टर माधुरी गाडेकर, डॉक्टर सोनाली चौधरी, डॉक्टर पायल रोकळे, डॉक्टर दिव्यांनी मुंदाने, कार्यालय अधीक्षक विजय गाडे, श्रीकांत इखे, हरिदास सावडे, अधिसेविका श्रीमती चंदा खोडके, आहार तज्ञ कविता देशमुख, रश्मिता दिगडे आदी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समाजसेवक अधीक्षक शीतल बोंडे व ऋषिकेश धस यांनी केलं। अवयवदानाचे महत्त्व, त्यातून अनेकांना मिळणारे जीवनदान आणि समाजातील जनजागृतीची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। हे अभियान राष्ट्रीय व जागतिक अवयवदान जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने ग्रीन लाईट मोहीम अंतर्गत राबविण्यात येत असून या कालावधीमध्ये जनजागृती रॅली, व्याख्याने, शपथविधी, प्रबोधनपर उपक्रम तसेच अवयवदानाविषयी माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। या अभियानामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन अवयवदानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा असं आवाहन आयोजकांनी केलं। दरम्यान आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी अवयवदानकरिता केल्या जाणाऱ्या प्रक्रिया, स्थळ व कॉरिडॉर परिसरची भेट देऊन पाहणी केली। तसेच याप्रसंगी सर्व उपस्थितांनी अवयवदानकरिता सामूहिक शपथ घेऊन ही मोहीम अधिकाधिक जोमाने व यशस्वीरित्या राबविण्याचा संकल्प केला। अवयवदान जनजागृती अभियानाची रूपरेषा। 3 ऑगस्ट अभियानाचे उद्घाटन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती। 4 ऑगस्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथे जनजागृती। 5 ऑगस्ट शासकीय नर्सिंग महाविद्यालय अमरावती येथे विविध स्पर्धा। 6 ऑगस्ट इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय येथे जनजागृती कार्यक्रम। 7 ऑगस्ट रेडिओच्या माध्यमातून जनजागृती। 8 ऑगस्ट रोजी सुपर स्पेशालिटी येथील OPD परिसरमध्ये नागरिकांना अवयवदानाविषयी माहिती देणे। 9 ऑगस्ट वैद्यकीय अधिकारी व परिचारिका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी सत्र। 10 ऑगस्ट अवयवदान विषयक जनजागृती रॅली। 11 ऑगस्ट स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून जनजागृती। 12 ऑगस्ट रोजी नोटो पोर्टलवर नोंदणी विशेष मोहीम। 13 ऑगस्ट समारोप कार्यक्रम। यानुसार हा आरोग्य हितावह तसेच लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे।